फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटावी, आपण एवढं प्रामाणिक राहायचं. काही प्रसंगांचा त्रास होणं हे नैसर्गिक आहे, पण त्या त्रासांमध्ये स्वतःला घुटमळत ठेवणं हे मुळीच नैसर्गिक नाही. त्यातून बाहेर पडणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. खोटी प्रशंसा माणसाला घमेंडी बनवते आणि आंधळी भक्ती माणसाला धूर्त बनवते. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त बोलाल तर तुमचं महत्त्व कमी कराल. प्रियसीला बायको व्हायचं असतं आणि बायकोला प्रियसी व्हायचं असतं. स्त्रीला नवरा आणि प्रियकर कधीच एकत्र मिळाला नाही. चार भिंतींच्या आत जितकं रडायचं आहे तितकं रडावं. परत कुणी आलंच घरी तर दार मात्र हसून उघडावं. लोकांना जर कळलं की तुम्ही आतून तुटलेले आहात तर लोकांनी तुम्हाला लुटलंच म्हणून समजा. सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो तुमच्या दुःखात आमंत्रणाशिवाय धावून येतो. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. वास्तव स्वीकारलं की बरेच प्रश्न आपोआपच सुटतात. मन मोठे असेल तर मित्र बनतात आणि अक्कल जास्त असेल तर दुश्मन बनतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कधी कधी आपण चांगल्या गोष्टी शोधण्यावर इतके लक्ष केंद्रित करतो की आपण आपल्या समोरच्या चांगल्या गोष्टी गमावतो. आपल्या जवळच्या गोष्टी आणि लोकांचे कौतुक करणे आणि त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. भाकरीचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. काहींना ते मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात तर काहींना ते पचवण्यासाठी कष्ट करावे लागतात. जर आपल्या पूर्वजांचा आदर आणि सन्मान केल्याने आनंद आणि आशीर्वाद मिळत असतील तर आपल्या पालकांची काळजी घेतल्याने आपल्याला किती आनंद आणि आशीर्वाद मिळेल याची कल्पना करा. काही लोक स्वतःला भाग्यवान समजतात कारण ते त्यांच्या जीवनातील गोष्टींबद्दल आनंदी असतात. काही लोक भाग्यवान समजतात कारण ते इतरांना मदत करतात आणि काही लोक भाग्यवान समजतात कारण ते इतरांना मदत करू इच्छित असलेल्या गोष्टी सोडून देतात. गोष्टी कठीण असताना लोक तुमच्यासाठी नसले तरीही तुम्ही चांगले काम करता तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊ शकतात आणि तुमचे समर्थन करू शकतात. परंतु तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी कार्य करत असताना तुमच्या बाजूने असलेले योग्य लोक निवडणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. निसर्ग एका खास मित्रासारखा आहे जो तुम्हाला कसे वाटते हे नेहमी त्याला माहीत असते आणि काहीही झाले तरी तुमच्यावर तो प्रेम करतो. पण जर आपण निसर्गाची काळजी घेतली नाही तर तोही अस्वस्थ होऊ शकतो. म्हणून निसर्गाशी दयाळू असणे महत्त्वाचे आहे आणि त्या बदल्यात ते आपल्यावर दयाळू राहतील. आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे जे आपल्याला खूप दूर असलेल्या एखाद्या व्यक्तीला पाहू आणि ऐकू देते. परंतु काही वेळा आपण आपल्या शेजारी असलेल्या आणि कदाचित दुःखात असलेल्या लोकांकडे लक्ष देण्यास विसरतो. यश हे एका विशेष इंटरनेट कनेक्शन सारखे आहे जे सर्वत्र आहे, परंतु तुम्ही केवळ पासवर्ड म्हणून कठोर परिश्रम घेऊनच त्यात प्रवेश करू शकता. प्रत्येक जण अद्वितीय आहे आणि आनंदी आणि दुःखी हे दोन्ही क्षण तो अनुभवतो. इतरांशी स्वतःची तुलना करण्याऐवजी तुम्हाला कशामुळे आनंद होतो हे शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. त्या गोष्टींना तुमच्या आयुष्याचा मोठा भाग बनण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना तुमच्याकडे किती आहे याची काळजी नसते. त्यांना फक्त तुम्ही त्यांच्यासाठी उपस्थित राहावे आणि त्यांना बरे वाटण्यासाठी छान गोष्टी सांगाव्यात असे वाटते. कधी कधी प्रत्येक जण तुमचा आनंद घेत नाही. काही लोक तुमच्याबद्दल वाईट गोष्टी देखील बोलू शकतात. काही चुकीचे करत असतानाही लोक अजूनही दयाळूपणे आणि आदराने वागू इच्छितात. एखाद्याला खोटी प्रशंसा दिल्याने ते गर्विष्ठ बनू शकतात आणि नेहमी एखाद्याशी सहमत असणे त्यांना चोरटे बनवू शकते. तुम्ही जर जास्त बोललात तर कदाचित लोक तुमचे ऐकणार नाहीत. आपले मन हे खूप शक्तिशाली साधन आहे. त्याचा वापर खूप हुशारीने करा कारण ते आपल्याला हवं ते मिळवूनही देऊ शकते आणि आपल्याकडून काढूनही घेऊ शकते. सत्याचा सामना केल्याने अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत होते. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.